तर एक ब्रोकोली घ्यायची आहे, त्याचे देठ आपल्याला काढून घ्यायचे हे अशा रीतीने. थोडेसे देठ त्याला असू द्या, कारण एक मस्त स्ट्रॉंग फ्लेवर खाताना येतो. तुम्हाला जर स्ट्रॉंग फ्लेवर नसेल आवडत तर तुम्ही फक्त तो फुलाचा भाग घेऊ शकता. तर त्याला असं थोडंसं जाडसर आपल्याला कापून घ्यायचे. देठ देखील थोडेसे जाडसरच ठेवायचे हे अशा पद्धतीने. आता एक प्रेशर कुकर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. एक मीडियम आकाराचा अर्धा कांदा, थोडंसं अद्रक आणि लसण आपल्याला त्याच्यामध्ये 1 मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचे हे अशा रीतीने. आता त्याच्यामध्ये हे कापलेला ब्रोकोली जो आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. त्याला मिक्स करून घेऊ एकदम प्रॉपर. मस्त. आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालायचं. पाणी जास्त नका घालू, फक्त अर्धा ग्लास. त्याला मिक्स करून घेऊ. चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं, आणि झाकण लावून प्रेशर कुकरचं त्याला 3 शिट्या काढून घ्यायच्यात मध्यम आचेवर. हे बघा आता 3 शिट्या झालेल्या आहेत आणि ब्रोकोली आपला सॉफ्ट झालेला आहे मस्त. चेक करू आपण. हे बघा, हे असा सॉफ्ट आपल्याला ब्रोकोली पाहिजे. आता याला पूर्ण थंड करून घ्यायचे आणि मग याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची एकदम बारीक अशी प्युरे तयार करायची. पाणी वगैरे काहीही घालायचं नाही. हे अशा रीतीने पूर्ण थंड केल्यावरच आपल्याला त्याची प्युरे तयार करायची अशी. आता त्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि पातळ करून घ्यायचं, जेणेकरून ते मिक्सरच्या भांड्यातनं सोप्या पद्धतीने निघून जातं. हे बघा, इतकं पातळ एकदम ओके. आता परत पॅन घ्यायचा किंवा कढई घ्या, त्याच्यामध्ये हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे थोडंसं. हे बघा आता गरम व्हायला सुरुवात झालेली आहे. हे खूप गरम नाही करायचं, एक मीडियम टेम्परेचरवरच आपल्याला याला गरम करायचं आहे. आता त्याच्यामध्ये 2 कप आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर दूध नसेल आवडत तर तुम्ही क्रीम देखील वापरू शकता. आणि हे बघा, दूध घातल्यानंतर त्याचा रंग किती सुंदर दिसतोय, एकदम असा मिल्किश, थोडासा ग्रीन, एकदम मस्त आणि खूप सुंदर हा ब्रोकोली सूप आपला लागतो. त्याच्यामध्ये थोडंसं दाणेदार वाटलेलं काळं मिरं आणि मीठ जर कमी असेल तर मीठ ॲडजस्ट करून घ्यायचे. अगदी हेल्दी व्हर्जन आहे हा सूपचा. स्ट्रॉंग फ्लेवर ब्रोकोली सूप एकदम जबरदस्त लागतो प्यायला. तुम्ही याला क्रूटॉन्स किंवा गार्लिक ब्रेड किंवा टोस्ट ब्रेड सोबत याचा मस्त आस्वाद घेऊ शकता. थोडीशी कोथिंबीर घालायची वरून. आणि हे बघा, क्रीम ऑफ ब्रोकोली किंवा क्रीमी ब्रोकोली सूप आपला रेडी आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.